बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते ॲडव्होकेट अविनाशजी मगरे भाऊसाहेब यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करावी. या शोकसभेसाठी उपस्थित असलेले सर्व सन्माननीय तालुक्यातून दादावर प्रेम करणारे उपस्थित असलेले सर्व शेतकरी कार्यकर्ते, आत्ताच सांगितल्याप्रमाणे 28 तारखेला ही दुर्घटना घडली. आम्ही सकाळीच ग्राउंडवर होतो आणि तिथं ही बातमी काही जणांनी सांगितली, त्यावर विश्वास बसत नव्हता. ताबडतोब घरी येऊन टी व्ही चालू केला आणि पाहिलं तर खरोखर ती बातमी खरी निघली. आणि या दुर्घटनेमध्ये जे सर्वांचे दादा होते, ज्यांनी सर्वांच्या मनात घर केलेलं होतं, असे आपले अजितदादा आपल्याला सोडून गेले. आपण जर त्या अंत्यविधीच्या वेळी जर पाहिलं तर अनेक वयस्कर महिला रडत होत्या, त्या त्यांचे अनुभव सांगत होत्या. काही मुलं रडत होते, काही वयस्कर माणसं रडत होते. आणि दादांनी त्यांना कशी मदत केली, त्या कुटुंबांना कशी मदती केल्या ते सांगत होते. काही तरुण मुलं होती आणि आपल्याला माहिती आहे की त्या बारामती परिसराचं, त्या पश्चिम महाराष्ट्राचं, पुणे जिल्ह्याचं नंदनवन दादांनी केलं. आशिया खंडामध्ये सर्वात मोठी MIDC त्यांनी त्या पिंपरी चिंचवड सारख्या ठिकाणी आणली. त्या भागाचा विकास केला, शेतकऱ्यांच्या मुलांना कामं दिली. अनेक शेतीबाबत प्रक्रियेचे महत्त्वाचे प्रकल्प होते, त्यांनी शेतकऱ्यांच्या सोयीसाठी, शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी त्या ठिकाणी प्रकल्प राबवले. अनेक रस्त्यांची कामं चांगली केली. ते विद्यार्थी असतील, सुशिक्षित बेरोजगार असतील, त्यांना सुद्धा त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केला. आपल्या शेवगावचं जर उदाहरण झालं तर शेवगावसाठी आदरणीय नरेंद्र पाटील असताना आमच्या पंचायत समितीला त्यांनी इथं सभागृह दिलं. पाटेकर साहेब होते त्यावेळेस, मी सभापती होतो पंचायत समितीला. बंधारे दिले, बंधारे तर एवढे दिले की त्याला लिमिट नव्हतं. या भगूरचा पुलाचं काम त्यांनी केलं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ताजनापूर टप्पा 2 साठी कोट्यवधीची ग्रँट, कोट्यवधीचा निधी त्यांनी उपलब्ध करून दिला. आणि म्हणून या तालुक्यावर सुद्धा दादांचे फार मोठे उपकार आहेत. मी जास्त बोलत नाही, परंतु जाता जाता एकच सांगेन की दादा हे खरोखर दुसऱ्यासाठी जगले. आपण पाहतो जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत्या, त्या कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी, कार्यकर्ते निवडून आणण्यासाठी ते तिथं सभेला येत होते. आणि येता येता दुर्दैवी ही घटना घडली. म्हणजे कार्यकर्त्याला सुद्धा न्याय द्यायची भूमिका त्यांच्या अंतःकरणात असायची. सर्वसामान्याला न्याय देण्याची भूमिका त्यांच्या अंतःकरणात असायची. मला आठवतं, मी लहान होतो, इंदिरा गांधींची हत्या झाली त्यावेळी सर्व महाराष्ट्र, पूर्ण देश हा दुःखाच्या सागरामध्ये डुबून गेला. अनेक मागासवर्गीय वस्त्या असतील, तळागाळातील शेवटच्या टोकाची माणसं असतील, त्यांच्या चुली पेटल्या नाही. तीच परिस्थिती अजितदादा गेल्यानंतर झाली. आमच्यासारख्याने सुद्धा इतकं वाईट वाटलं की आम्ही 1-2 दिवस जेवण सुद्धा केलं नाही. इतके वाईट अवस्था, त्यांचे ते व्हिडिओ पाहून, त्यांचं ते जनतेसाठी प्रेम पाहून, जनतेसाठी त्यांचा त्याग पाहून वाईट वाटत होतं. आणि म्हणून आताच आमच्या मित्रांनी सांगितलं की ते चंदनासारखे झिजले. परंतु मी नेहमी सांगत असतो की जे लोक हे स्वतःसाठी जगत नाही, दुसऱ्यासाठी जगतात. आणि म्हणून त्यांच्यासाठी असं म्हणता येईल, ज्योत जळते प्रकाशासाठी, सृष्टी फुलते
निसर्गासाठी, चंदन झिजते सुगंधासाठी जिवंत सर्वच जगतात, जिवंत सर्वच जगतात, पण कधीतरी जगून पाहावे दुसऱ्यासाठी, कधीतरी जगून पाहावे दुसऱ्यासाठी. अशा या महान नेत्याला मी शेवगाव तालुका शिवसेनेच्या वतीने, जिल्हा शिवसेनेच्या वतीने आणि आदरणीय माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वतीने या ठिकाणी आदरांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र.